कन्या राशी 30 जुलै नंतर मोठा धक्का तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी मिटवणारा एक गुप्त मार्ग मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही भयंकर हालचाल सुरू झालेली आहे, ज्याने मोठ्या ज्योतिषांचे आणि वैज्ञानिकांचे सुद्धा होश उडवलेले आहे. कारण येत्या अमावस्येच्या रात्री कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात एक अशी मोठी घटना घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण आता थांबायचे. हा भयानक प्रकोप संताप म्हणजेच अमावस्या उलटताच तुमच्या नशिबात तुम्हाला 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत मिटवणारा एक गुप्त मार्ग तुमच्या समोर येणार आहे. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप केला तर तुमच्याच घरातील तुमच्या ताटात जेवणारी एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काचा हा गुप्त मार्ग तुमच्या डोळ्यादेखत हिरावून घेईल. कारण हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर गुप्तपणे भयंकर करणीबाधा करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आता कोण आहे ही व्यक्ती आणि तिचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते, हे मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नशिबाची माती होण्यापूर्वी आणि शत्रूचा डाव उलटण्यासाठी शेवटपर्यंत ही भविष्यवाणी पहा. अर्धी माहिती घेऊन व्हिडिओ सोडला तर आयुष्यभर परत पश्चाताप करावा लागेल. आणि चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तींची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कन्या राशीच्या जातकांनो, बदलत्या काळानुसार येणारी अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी ठरणारी आहे. कारण या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा आणि गुप्त शत्रूच्या शक्तींचा प्रभाव पराकोटीला पोहोचलेला असेल. आणि याच काळात तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात एक मोठी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 या वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक आणि साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कन्या राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी तुमच्या घरात येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. आणि जर तुम्ही या काळात बेसावध राहिलात तर शत्रू आपल्या डावात यशस्वी होईल आणि तुमच्या हातात आलेली यशाची मोठी संधी एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला अत्यंत सतर्क आणि सावधान राहण्याची गरज आहे. आता आपण त्या सर्वात मोठ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याचा उलगड करणार आहोत, ज्याचा स्पष्ट संकेत ज्योतिषशास्त्राने आणि ग्रहदशेने दिलेला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणारा, तुमच्या पैशांवर डोळा ठेवणारा आणि तुमच्या नाशाची वाट पाहणारा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमचाच अतिशय जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्या घरात येतो, तुमच्या ताटात जेवतो आणि तुमच्याशी जगातील सर्वात गोड बोलून तुमच्या पाठीवर हात फिरवतो. पण पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाची मोठी खाई खोदत असतो. तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती, मुलांचे यश आणि समाजात दिवसेंदिवस वाढणारी प्रतिष्ठा या कपटी नातेवाईकाला अजिबात सहन होत नाही. आणि याच भयंकर मत्सरापोटी आणि जळफटामुळे हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर गुप्तपणे करणी बाधा किंवा अत्यंत वाईट काळी नजर टाकण्याचा भयंकर प्रयत्न करत आहे. ज्यामुळे विनाकारण तुमच्या घरात आजारपण येते, पैशांची भयंकर चणचण भासते, पती पत्नींमध्ये विनाकारण वाद होतात आणि अत्यंत मेहनत करून सुद्धा बनत आलेली कामे अगदी शेवटच्या क्षणी बिघडणे, असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. या कपटी आणि धोकेबाज नातेवाईकाला ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत सोपी आणि अचूक पद्धत सांगितलेली आहे. ज्या व्यक्तीचे नाव र, म किंवा क या अक्षरापासून सुरू होते आणि जी व्यक्ती अचानक तुमच्या कामात गरजेपेक्षा जास्त रस घ्यायला लागलेली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहावे. जोपर्यंत तुमचे कोणतेही नवीन काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमचे प्लॅन आणि पैशांचे पूर्ण व्यवहार गुप्त ठेवा. नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी हा शत्रू तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेऊ शकतो. या अमावस्या आधी घडणाऱ्या या मोठ्या घटनेपूर्वी आणि शत्रूचा वार करण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 अत्यंत रहस्यमय आणि 3 मोठे संकेत देणार आहे, ज्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आता पहिला मोठा संकेत म्हणजे, जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण किंवा अचानक काळ्या मुंग्या मोठा वेडा दिसू लागला
तर किंवा घराच्या मुख्य दाराजवळ एखादा काळा पक्षी किंवा कावळा वारंवार येऊन ओरडत असेल तर समजून जा की तुमच्या घरावर कोणत्या तरी बाहेरील नकारात्मक शक्तीचा किंवा शत्रूच्या वाईट नजरेचा प्रभाव पडत आहे. दुसरा भयंकर संकेत तुमच्या स्वप्नांशी जोडलेला आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक उंचावरून खाली पडल्यासारखे वाटत असेल, स्वप्नात संत वाहणारे पाणी किंवा एखादी जुनी पडके घर दिसत असेल किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे, असा भास होऊन तुमची झोप दचकून उघडत असेल, तर हा कोणताही सामान्य योगायोग नाही. हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या पाठीमागे कपटी लोकांचे कारस्थान खूप वेगाने सक्रिय होत आहे आणि तुम्हाला आता तातडीने सावध होण्याची गरज आहे. आता तिसरा आणि शेवटचा संकेत तुमच्या घरातील पैशांची अवकाशी संबंधित आहे. जर तुमच्या घरात अचानक आलेला पैसा औषध पाण्यावर खर्च होऊ लागला असेल, पाकिट किंवा पैसे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असेल आणि दुकानात किंवा व्यवसायात ग्राहक असूनही अचानक विक्री ठप्प झाली असेल, तर हा करणी बाधेचा किंवा शत्रूने केलेल्या तांत्रिक बाधेचा स्पष्ट संकेत आहे. हे तीन संकेत दिसताच कन्या राशीचे शांत करणे, अजिबात वेळ न घालवता स्वतःचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. पण कन्या राशीच्या जातकांना तुम्हाला घाबरण्याचे किंवा डगमगून जाण्याचे काही कारण नाही. कारण हा कठीण ग्रहयोग जितका धोकादायक आहे तितकंच तो तुम्हाला आयुष्यात डोळस आणि मजबूत बनवणारा ठरणार आहे. कारण या बदलत्या काळानुसार आणि ग्रहांच्या संघर्षातून तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल आणि शत्रूने रचलेले प्रत्येक डाव त्याच्यावरच उलटा कसा पडायचा आणि आपली आर्थिक बाजू कशी भक्कम करायची याची एक क्रांतिकारी कल्पना अचानक तुमच्या डोक्यात येईल, जी तुमची गरिबी कायमची मिटवून टाकेल. ज्योतिष संकेत असे स्पष्ट सांगतात की हा ग्रहयोग जरी सध्या तुम्हाला मानसिक यातना आणि त्रास देत असला, तरी तो तुमच्या आयुष्यातील कचरा, कपटी लोक आणि खोटे नातेवाईक यांना कायमचे बाहेर काढण्यासाठीच निसर्गाने निर्माण केला आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मकता बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी यशाचा मोठा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणूनच या ग्रहांच्या खेळाला समजून घेऊन ध्येयाने पुढे जाण्याची गरज आहे. मित्रांनो, ही भयानक आणि कठीण परीक्षा संपताच म्हणजेच ही अमावस्या उलटताच तुमच्या आयुष्यातील अत्यंत चमत्कारी दैवी आणि सुवर्णकाळ सुरू होणार आहे. कारण या कठीण काळानंतर तुमच्या राशीची महादशा पूर्णपणे बदलत असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत शुभ आणि आनंदाची बातमी पडेल. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हक्काच्या पैशांसाठी तुम्ही लोकांचे उंबरठे झिजवत आहात किंवा कोर्ट कचेरीचे चकरा मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्या तिजोरीत परत येईल. अमावस्या संपवताच तुमच्या करिअरला, नोकरीला आणि व्यवसायाला एका रात्रीत कलाटणी देणारी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रीमंत व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, जी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लागेल. आणि या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे बिघडलेले आरोग्य सुधारेल आणि औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी, दारिद्र्य मिटवण्यासाठी आणि शत्रूंची करणी बाधा मुळापासून नष्ट करण्यासाठी दर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी न चुकता मारुती रायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा किंवा शनी चालीसाचे पठण करावे आणि घराबाहेर पडताना खिशात तांब्याचा एक छोटासा तुकडा नेहमी सोबत ठेवावा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडचणींची भिंत एका क्षणात फोडून काढेल. म्हणूनच मनात कोणतीही शंका न ठेवता आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान आणि माझे संकटे दूर करा असे नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.